कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। लोणेरे येथील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी अटकेत, ठाण्यातून आरोपी जेरबंद, न्यायालयाकडून 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। कळवे गावात MMRDA प्रकल्पाला विरोध, नवघर प्रकल्पावरून शेतकरी आणि प्रशासन आमने सामने। माणगावात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न, हजारोंच्या उपस्थितीत कार्यक्रमाला भव्य प्रतिसाद। आणि शिक्षण सेवकांचा रोह्यात कॅन्डल मार्च, 13 दिवंगत सेवकांना भावपूर्ण श्रद्धांजली, जिल्हाभरातून 300हून अधिकांची उपस्थिती। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे। अनिस मालदार, राहणार मालदारवाडी, जिल्हा रत्नागिरी, याने एका तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप आहे। या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी रायगड पोलिसांनी 4 स्वतंत्र पथके कार्यान्वित केली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अखेर आरोपीला ठाणे शहरातून जेरबंद करत मोठं यश मिळवलं आहे। या प्रकरणात आरोपीवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अंशुल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई पार पडली। दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोणेरेला ओंकार लॉजमध्ये एका महिलेची निर्गुण हत्या केली गेलेली होती। त्या हत्येचा आरोपी अनिस मालदार याला पोलीस गुन्हा दाखल झाल्यापासून शोधत होते। महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथकं त्यासाठी कार्यरत होती। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं। आज माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलेलं आहे। माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिलपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्याचे इंट्रोगेशन्स केल्यानंतर तपासातला पुढचा प्रगती जो आहे किंवा फॅक्ट्स ज्या आहेत त्या उजेडात येणार आहेत। सध्या आरोपी कालच अरेस्ट झालेला असल्यामुळे तपास अत्यंत प्राथमिक स्थितीमध्ये आहे। थँक्यू। तपास पथकं साधारणतः किती मार्गावरती होती आणि कशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी रायगडच्या पोलिसांनी त्याला जेरबंद केलं? 8 ते 9 तपास पथकं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाण्याला, मुंबईला, नवी मुंबईला आरोपीचा शोध घेत होती। त्याला ठाण्यामधनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलेलं आहे। सर, आरोपीची आणि पीडितेची नेमकी ओळख कशा पद्धतीने होती? मला आरोपीला इंट्रोगेट करू द्यात, राईट? तेवढा पुरेसा वेळ नाही भेटलेला अजून। आपण न्यायालयाकडे किती दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती? 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती। न्यायालयानं सध्याची 30 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिलेली आहे। पेण तालुक्यातील कळवे गावात MMRDAच्या प्रस्तावित नवनगर प्रकल्पावरून शेतकरी आणि प्रशासन आमने सामने आलेत। जमीन संपादनासंदर्भात आयोजित बैठकीत सुमारे 300हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहत आम्हाला प्रकल्प नको अशी स्पष्ट भूमिका मांडली। अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे फायदे मांडण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा मात्र तीव्र विरोध पाहायला मिळाला। शेतकऱ्यांनी पूर्वीच्या सेज अनुभवाचा दाखला देत विकास की फसवणूक असा थेट सवाल उपस्थित केला। संमतीपत्राद्वारे जमीन संपादनाला विरोध करत ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी मागणी करण्यात आली। तसेच 22.5% योजनेलाही नकार देत योग्य दराने जमीन संपादन करण्यासाठी आधी झोन जाहीर करा अशी भूमिका मांडण्यात आली। बैठकीत रेडी रेकनर दर, प्रलंबित हरकती आणि सामाजिक परिणाम यावर देखील चर्चा झाली। आमदार रवींद्र पाटील यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर प्रकल्प स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट करत अभ्यासपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहन केले। या बैठकीनंतर प्रकल्पावरून पुढील संघर्षाची चिन्हे स्पष्ट झाली आहेत। आज पेणमध्ये येऊ घातलेल्या 88 गावांमध्ये MMRDA NTDA जो प्रकल्प येत आहे, या प्रकल्पासंदर्भामध्ये माननीय आमदार साहेबांनी आज आढावा बैठक बोलवली होती, ज्याच्यासाठी MMRDAचे देखील उच्च अधिकारी तसेच प्रांत तहसीलदार हे इथे उपस्थित होते।
त्यांना शेतकऱ्यांनी अनेक सारे प्रश्न विचारले, कुठल्याही प्रश्नाचं त्यांना उत्तर देता आलं नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना सळो का पळो अधिकाऱ्यांचं झालेलं आहे. अतिशय चांगले उत्तम प्रश्न विचारले, ज्याच्यामध्ये खास करून लार कायदा कधी लागू केला जाईल, तो कशा पद्धतीने लागू केला जाईल, रेडी रेकनरचे रेट जे गेले 10 वर्षामध्ये विशेष बदलले नाहीत ते आम्हाला आत्ताच्या आत्ता बदलून मिळतील का, या कुठल्याही प्रश्नांवरती त्यांच्याकडे उत्तरं नव्हती. जेव्हा आम्ही त्यांना ह्याच्याबद्दल माहिती विचारले की पुढील अशा पद्धतीची पब्लिक मीटिंग तुम्ही कधी कराल, त्यावरती देखील त्यांनी उत्तर देणं टाळलं आणि ते इथून निघून गेले. तशाच पद्धतीने आम्ही मागणी केली की आम्हाला आजच्या मीटिंगचं MOM देखील मिळावं, कारण अशा प्रकारचा हा घातक प्रकल्प जो फक्त आणि फक्त भांडवलदारांना इथल्या जमिनी फुकटामध्ये देण्यासाठी केला गेलेला आहे, ज्यामध्ये लार कायद्याचं फक्त समोर कारण सांगून लोकांना त्यातल्या त्यात खुश करून हा प्रकल्प इथे राबवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण लार कायदा हा इम्प्लिमेंट केला जाणार नाही. त्यामुळे इथले शेतकरी या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. जर शासनाला MMRDA प्रकल्प, ज्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री ज्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्लॅटफॉर्मवर जातात, तुम्ही नुकताच सगळ्यांनी ऐकलं असेल, दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये देखील त्यांनी इथल्या प्रकल्पाबद्दल अनेक साऱ्या घोषणा आणि MOU केले. तो जर प्रकल्प त्यांना इथे राबवायचा असेल तर इथल्या शेतकऱ्यांची भूमिका, त्यांची भावना आणि त्यांना या प्रकल्पामध्ये प्रबळ केल्याशिवाय हा प्रकल्प इथे राबवता येणार नाही, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आजचं ही मीटिंग त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण होती. शेतकऱ्यांच्या भावना सगळ्यांना ऐकायला मिळाल्या. धन्यवाद. माणगाव शहरात आयोजित करण्यात आलेले विशाल हिंदू संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. 25 एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या संमेलनाला माणगाव आणि परिसरातील हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. संमेलनाचे अध्यक्ष ॲडव्होकेट केदार गांधी यांनी समाजातील एकतेचं महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. अश्विनी समेळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी सादर केलेल्या लाठीकाठी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक शिवराज भागवत यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केलं, तर साक्षी कामत यांनी पंचपरिवर्तन या विषयावर प्रभावी मांडणी केली. प्रमुख वक्ते सौरभ करडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत हिंदवी स्वराज्याचा संदेश दिला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली असून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. आगरी समाजाच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 15 मे रोजी पेण नगरपालिकेच्या मैदानावर हा भव्य सोहळा पार पडणार असल्याची माहिती अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संमेलनात बालयोगी सदानंद महाराज, तुंगारेश्वर पारोळ तसेच कर्नाटकच्या भागीरथ पीठाचे जगद्गुरू पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामी यांसारख्या संत महंतांची उपस्थिती राहणार आहे. यानिमित्त पेण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून भजनी मंडळ, वारकरी मंडळ, महिला बचत गट, युवक मंडळ, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. सहभागी होणाऱ्या मंडळांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार असून भोजनाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. या संमेलनामुळे आगरी समाजाची एकजूट आणि परंपरा अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आगरी समाजाची अध्यात्म परंपरा खूप मोठी आहे. या अध्यात्म परंपरेचे महात्म्य जगासमोर अधोरेखित करावं म्हणून अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने एक देशभरातील साधू संतांचा भव्य दिव्य असा राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलन 15 मे 2026 रोजी पेणच्या नगरपालिका मैदानावर आयोजित केलेलं आहे. या संमेलनाचं नेतृत्व हे परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज आणि कर्नाटकच्या भगीरथ पीठाचे जगद्गुरू पुरुषोत्तमानंदपुरी महास्वामी हे करणार आहेत. या संमेलनाचं उद्घाटन हे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत आणि या संमेलनाचे अध्यक्षस्थान हे वनमंत्री गणेश नाईक हे स्वीकारणार आहेत. तसेच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून हे स्थानिक आमदार माननीय रविशेठ पाटील हे असणार आहेत. या संमेलनामध्ये जवळपास देशभरातील साधू संत आणि समाज बांधव असे जवळजवळ 25 ते 30 हजाराचा जनसमुदाय उपस्थित राहील असं आमचं नियोजन सुरू आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही तेवढे बैठक व्यवस्था, मंडपाची व्यवस्था, त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांच्यासाठी उन्हाचे दिवस असल्यामुळे मेडिकलची सुविधा
अशा वेगवेगळ्या सर्व ज्या काही त्यांना अडचण उद्भवू नये अशा सर्व व्यवस्था आम्ही करत आहोत. आणि मी या निमित्ताने एक सर्व समाज बंधूंना आवाहन करतो की एक दिवस समाजासाठी काढून तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये स्वेच्छेने सहभाग घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो. संतांच्या विचाराची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत मंडळी खऱ्या अर्थानं झाले आणि या महाराष्ट्रातल्या संत मंडळींनी संपूर्ण देशालाच नव्हे तर या जगाला खऱ्या अर्थानं विचाराचं सगळ्यात मोठं देणं या महाराष्ट्रातल्या संत परंपरेने दिलेलं आहे. आणि या संत परंपरेमध्ये आपला आगरी समाज, आपला समाज या अनुषंगाने आपल्या आगरी समाजामध्ये या अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीनं एक आपल्या समाजाचा एक आध्यात्मिक संमेलन आणि मेळावा येत्या 15 मे रोजी नगरपालिका ग्राउंड पेण या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे. या सगळ्या आध्यात्मिक संमेलनामध्ये ज्या ज्या मंडळींनी आपल्या समाजामध्ये आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे आणि एक समाजाला दिशा देण्याचं काम गुणगौरव म्हणून या कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी फार मोठं उंचीचं खऱ्या अर्थानं काम केलेलं आहे आणि आपल्या समाजाचं नाव या भारत देशाच्या नाही तर भारताच्या बाहेर देखील आपल्या समाजाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव हे फार मोठ्यावरती उंचावलेलं आहे. असे सगळेच कलाकार, मग मृदंगवादक असतील, गायक असतील, कीर्तनकार असतील, साधू मंडळी असतील, या सगळ्या मंडळींना एक प्रेरणा देण्यासाठी या संस्थेनं एक फार मोठं आपल्या अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेनं फार मोठं काम हाती घेतलेलं आहे. आणि यांना सगळ्या महापुरुषांना आपल्या राष्ट्रीय पुरस्कारानं त्या ठिकाणी सन्मानित करणार आहेत. तसेच आपले जे काही नवीन निवाचित काही गायक, वादक, प्रवचनकार, कीर्तनकार मंडळी आहेत त्यांना सुद्धा एक प्रोत्साहित मिळावं आणि प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनी एक या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठं एक समाज प्रबोधनाचं काम करावं आणि त्यांना एक वेगळी दिशा, एक वेगळी ऊर्जा आणि वेगळी प्रेरणा मिळावी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. म्हणून हा एक उत्तम कार्यक्रम घेऊन त्यांना आपण या ठिकाणी त्यांना प्रशस्ती पत्र देऊन, सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी या सगळ्या आध्यात्मिक, जेवढा आपल्या समाजातील आध्यात्मिक जेवढ्या संघटना आहेत, जेवढे मंडळ आहेत, त्या भजन मंडळ असतील, हरिपाठ मंडळ असतील, कीर्तनाचे काही मंडळ असतील, या सगळ्याच हरिपाठ मंडळ, कीर्तन मंडळ किंवा भजन मंडळ यांना मी विनंती करणार आहे की या कार्यक्रमासाठी सगळ्याच मंडळींनी आवर्जून उपस्थित राहा. कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभागातील धनगर समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मंडळाला पुन्हा सक्रिय करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची नियुक्ती मानली जाते. मागील काही वर्षात मंडळाचे काम मंदावल्याने समाजातून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या रामचंद्र आखाडे यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत विविध प्रश्नांना वाचा फोडत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत. नियुक्तीनंतर आखाडे यांनी मंडळाचे आभार मानत रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विकासासाठी अधिक जोमानं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्ते आणि हितचिंतकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. रायगड जिल्ह्यातील शिक्षण सेवकांनी रोहा येथे भावनिक वातावरणात कॅन्डल मार्च काढत दिवंगत सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्रात 2024च्या शिक्षक भरतीत नियुक्त झालेल्या 13 शिक्षण सेवकांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबांवर आलेल्या संकटाबद्दल तीव्र वेदना व्यक्त करण्यात आल्या. रोहा मारुती चौक ते शिवसृष्टी गार्डन या मार्गावर शांततेत मौन पाळत हा कॅन्डल मार्च पार पडला. या उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे 300हून अधिक शिक्षण सेवक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी एकत्र येत दिवंगतांना पुष्पांजली अर्पण केली आणि 2 मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिक्षण सेवक पद रद्द करून थेट शिक्षक भरती करावी तसेच दिवंगतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली. जो शिक्षण सेवक म्हणून आपला अर्धवट प्रवास इथं सोडलेला आहे आणि तो प्रवास सोडत असताना शासन किंवा प्रशासन यांनी आपला सहानुभूतीपूर्वक विचार करावा या दृष्टीनं आपण इथं कॅन्डल मार्च आपण आता आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं शिक्षण सेवक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे आणि तो तुटपुंज्या मानधनावर तो इथं काम करतो आणि काम करत असताना त्याला अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. आर्थिक विवंचनेतून त्याला जावं लागतं आणि त्याच तणावातून आपल्या अनेक बांधवांचा इथं अपघाती दुर्दैवी इथं मृत्यू झालेला आहे. आणि आजचा मोर्चा हा आपला मौन मोर्चा आहे. हा कॅन्डल घेऊन आपला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.